नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा येथील जळीत झालेल्या अभंग कुटुंबियांना तातडीची मदत म्हणून संसार उपयोगी साहित्य, किराणा आणि घरगुती वापराची भांडी देऊन मदत करण्यात आली आहे. पिंपळगाव देपा येथे अभंग कुटुंबियांची कार्यकर्त्यांनी भेट घेऊन त्यांना किराणा, भांडी आणि घरगुती साहित्य देण्यात आलं. यावेळी आदिवासी सेवक प्राध्यापक बाबा खरात, सरपंच अलका मिंडे, ज्ञानदेव रावसाहेब मिंडे, संतोष घाणे, बाबासाहेब गांजवे, लक्ष्मण खेमनर, साहेबराव हजारे, शिवाजी हजारे, पाराजी हजारे, साहेबराव अभंग, जनसेवक रोहिदास नागरे, सतीश शेजवळ आदी उपस्थित होते. पिंपळगाव देपा येथील कारभारी अभंग यांच्या घराला आग लागली होती. यामध्ये सोन्याचे 3,25,000 रुपयांचे दागिने, 1,75,000 रुपये रोख रक्कम, 15 पोते धान्यांसह सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. यामुळे हे कुटुंब मोठ्या संकटात सापडले. या दुर्दैवी घटनेचे वृत्त समजताच बीड येथे देशमुख कुटुंबियांच्या सांत्वनासाठी गेलेले लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी आणि युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी यशोधन कार्यालयास तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या आणि या कुटुंबियांना मदतीसाठी किराणा आणि इतर साहित्य पाठवण्यात आले. या मदतीमुळे अभंग कुटुंबियांना मोठा आधार मिळाला. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, संगमनेर. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.